भिवंडीत माजी महापौर विलास पाटील समर्थकावर चाकू हल्ला करण्यात आलाय। दुकानं बंद ठेवून विलास पाटील समर्थकांनी गुंडशाहीचा विरोध केलाय। भिवंडी वकील संघटनेमार्फत हल्ल्याचा निषेध करण्यात आला। नाशिकमध्ये पोलिसांकडून वकिलाला मारहाण करण्यात आली। जिल्हा न्यायालयाबाहेर वकील संघटनेनी निदर्शनं केली। वकील तुषार दोंदे यांना मारहाण करण्यात आली। मलंगगडावरील बहुप्रतीक्षित फ्युनिक्युलर ट्रेन अखेर सुरू करण्यात आली आहे। आमदार किसन कथोरे आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्या उपस्थितीत फ्युनिक्युलर रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला। त्यामुळे भाविकांची मोठी सोय होणार असून 7 मिनिटात गडावर पोहोचता येईल। सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे। चांदीच्या दरानं 3 लाखांचा टप्पा ओलांडलाय। सोन्याच्या दरात 2000 तर चांदीच्या दरात 10,000 रुपयांची वाढ झाली आहे। पुण्यात कार चालक महिला आणि दुसऱ्या कार चालकाचा वाद झाला। कार चालक महिलेची कार अडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी महिलेनं कारसमोर असलेल्या व्यक्तीला बोनेटवर तसंच फरफटत नेलं। 2 किलोमीटर गेल्यानंतर महिलेनं जोरात ब्रेक मारला। यामुळे संबंधित व्यक्तीला गंभीर दुखापत झाली।